नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत. माझं सहकारी मनोज सातवी आपल्या सोबत आहे आणि मनोज हा असा पहिला रिपोर्टर आहे की ज्यांनी महाराष्ट्राला श्री विनोद तावडे यांच्या संदर्भातलं प्रकरण दाखवलं आणि म्हणून मनोज कडून तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणातली इनसाइड स्टोरी अगदी सविस्तरपणे, म्हणजे ना विनोद तावडे यांची ना ठाकूर कुटुंबातल्या दोन सदस्यांची बाजू, नेमकी खरी गोष्ट काय आहे आणि निवडणूक आयोगाचा संदर्भ असल्यामुळे तपास हा भाग वगळून नेमकं काय घडलं, मनोजनी काय पाहिलं ते आपण सगळं समजून घेणार. पण त्याआधी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आव्हान, आम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. एनडीटीव्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असल्यामुळे तिथेही तुम्ही आम्हाला भेटू शकता. सो मनोज, सर्वात आधी तुम्ही पोहोचले कसे, पोहोचल्यानंतर तिथे तुम्हाला दिसलं काय आणि ते बघितल्यानंतरची एक पत्रकार म्हणून पहिली प्रतिक्रिया काय होती? राहुलजी, सर्वप्रथम आज सकाळी हे मतदानाचं साहित्य वाटप होणार होतं आणि त्यासाठी कव्हरेजसाठी मी विरार पश्चिमेला गेलो होतो. तेवढ्यात एका माझा मित्र होता, त्याच्याकडून कळलं की विवंता हॉटेल जे विरार पूर्वेला आहे त्या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे. कोणतरी मोठा नेता आहे आणि पोलीस खूप जमलेले आहेत. लोक खूप बहुजन विकास आघाडीचे आक्रमक झालेले आहेत. ही गोष्ट जेव्हा कळली मला, तेव्हा मी ते काम सोडून म्हणजे जे निवडणूक साहित्य वाटपाचं ते पूर्ण केलं आणि तात्काळ आम्ही लगेच निघालो. माझा सहकारी महेश गोईल हा देखील होता माझ्यासोबत. आणि जेव्हा आम्ही हॉटेलच्या गेटवर गेलो तेव्हा पोलीस आम्हाला जाऊ देत नव्हते, पण पत्रकार असल्याचं सांगितलं आणि त्यावेळी तात्काळ त्यांनी आम्हाला आत जायला परवानगी दिली. आणि आम्ही जसे आत गेलो त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते होते ते खूप आक्रमक झालेले होते. तोपर्यंत विनोद तावडे हे हॉटेलमध्येच होते आणि जे बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते त्यांना बघितलं होतं. पैसे वाटप करण्यात आलं असं त्यांचं म्हणणं होतं. शी आम्ही जेव्हा बोललो की काय झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे एका रिक्षामध्ये महिला आलेल्या होत्या आणि त्यांना पैसे दिले आणि त्या रिक्षात जेव्हा आले तेव्हा तो कार्यकर्ता बहुजन विकास आघाडीचा होता आणि त्याने ते महिलांकडून ते सर्व हकीकत कळल्यानंतर त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना सांगितली. तेव्हा सर्व लोक त्या ठिकाणी जमले. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर विनोद तावडे आणि त्यांचे जे सहकारी होते ते हॉटेलच्या मागच्या बाजूने निघून जात आहेत असं कळलं त्यांना. तेव्हा ते अतिशय त्वेषाने त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला गेले. त्यांच्या मागेच आम्ही देखील गेलो आणि आम्ही गेल्यानंतर विनोद तावडे ते त्या बाजूच्या एका हॉलमध्ये बसलेले होते आणि काही त्यांचे बहुजन विकास माफ करा भाजपचे आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळेस जेव्हा विनोद तावडे यांना कळलं की आता आपले जाण्याचे पूर्ण मार्ग बंद झालेले आहेत, तेव्हा ते त्या ठिकाणी बसून राहिले आणि त्याच वेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः त्यांना घेरलं. तेव्हा जेव्हा प्रथम आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी तेव्हा मी थेट विनोद तावडे यांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुमच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप होतोय, काय तुम्ही सांगाल या सर्व घटनेबद्दल किंवा तुम्ही या मतदारसंघात कसे काय आलात? तर याबाबत विनोद तावडे त्यांचं स्पष्टीकरण देत होते की हे पैसे वगैरे काय असं काय नाहीये, हे चुकीचं आहे आणि मी सहज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, बूथ प्रमुख आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते आणि अक्षरशः विनोद तावडे यांना देखील आणि पत्रकार म्हणून मी आणि महेश गोईल माझा सहकारी होता त्यांना देखील धक्काबुक्की साधारण झाली. आम्ही कशा तरी त्यांना बाजूला सरून हे कसं आपल्या याच्यात कॅमेरामध्ये कैद करता येतील ते त्या प्रयत्नात होतो आणि त्याप्रमाणे कव्हरेज केलं. आणि त्यावेळी विनोद तावडेंनी बघितलं तर पूर्ण तो हॉल होता तो बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भरला होता आणि विनोद तावडेंना अक्षरशः घेरलं होतं. काही वेळातच एक 5 ते 10 मिनिटातच त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे नालासोपाराचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर हे देखील दाखल झाले आणि क्षितिज ठाकूर त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आणखीनच ते बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी त्या ठिकाणी विनोद तावडे यांच्या सोबत असलेली बॅग
ती आपण म्हणू शकत नाही की विनोद तावडेंचीच आहे किंवा कोणाची. ते बॅगेतून आणली आणि त्या बॅगेतून काही पाकिटं आणली जी आपण सकाळपासून स्क्रीनवर दाखवतो. त्या पाकिटांमध्ये पैसे होते आणि ते बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी समोर विनोद तावडे यांच्या अंगावर अक्षरशः उधळले. हे कुठून आले पैसे, तुम्ही पैसेच वाटप करत होता असं सांगितलं. त्यावेळी विनोद तावडे यांनी स्वतः चा बचाव करण्यासाठी हे माझं काही नाही, याच्याशी काही संबंध नाही, पण त्याच वेळी एक डायरी देखील काढली जी विनोद तावडेंची होती. त्याच्यावर विनोद तावडे यांचं नाव होतं आणि ती डायरी आणि ते पाकिट सर्व ही क्षितिज ठाकूर त्यांच्या समोर येऊन त्यांनी दाखवलं की तावडे साहेब हे काय आहे. अशा प्रकारचं एकदम अचानक हल्लासारखा झाला. त्यामुळं विनोद तावडे अक्षरशः गांगरून गेले होते. त्यांनी फोनवर फोन करत होते. ते बहुधा हितेंद्र ठाकूर यांना फोन करत होते की, आणि हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः सांगितलं की विनोद तावडे मला 10 फोन केलेले आहेत आणि मला इथून जाऊ द्या, मला सोडवा इथून, असं सांगत होते. एकंदरीत ह्या पूर्ण घटनाक्रमात जे हा पहिला अंक झाला, इथे विनोद तावडे यांना वाचवण्यासाठी पोलीस हा जो पहिला अंक आहे त्या अंकातल्या काही गोष्टी नीट समजून घेऊ. आता निवडणूक आयोगाने एकूण 3 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्या तीनही गुन्ह्यामध्ये एकतर मतदारसंघामध्ये स्वतःचा काही संबंध नसताना त्या मतदारसंघामध्ये जाणं, पत्रकार परिषद घेणं आणि पत्रकार परिषदेबरोबरच आणखी एका संदर्भामध्ये हा गुन्हा दाखल झाला. आता भारतीय जनता पार्टीनं जी प्रेस कॉन्फरन्स दिल्लीमध्ये घेतली त्यात ते असं म्हणतात की जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये पैसे पकडल्याचा संदर्भ नाहीये. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय आरोप राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत ही सगळी मंडळी करतायत. आता तुम्ही जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे की जी बॅग होती ती बॅग विनोद तावडे यांच्या पोझिशन मधली, त्यांच्या ताब्यातली होती का, आणि जी डायरी आमदार ठाकूर दाखवत होते तर ती जी डायरी आहे ती विनोद तावडेची होती का, आणि अधिक तुम्ही म्हटलं की त्याच्यावरती नाव होतं, त्याच्यात त्या डायरीमध्ये काय 230K 650K म्हणजे 1000 ह्या ज्या नोंदी आहेत ती त्याच डायरीतल्या होत्या का? होय, नक्कीच. ही डायरी जी दाखवली त्याच्यावर विनोद तावडे यांचं नाव होतं आणि क्षितिज ठाकूर यांनी ती दाखवली डायरी आणि त्याच्यावर वेगवेगळ्या नोंदी होत्या. तुम्ही ज्या प्रमाणे म्हटलं की 100K 200K 150K वगैरे अशा त्याच्यावर नाव वेगवेगळ्या काही नावं होती आणि त्यांच्यासमोर तशी नोंद होती. ही डायरी जेव्हा दाखवली तेव्हा विनोद तावडे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं त्यांनी भाष्य केलं नाही. मात्र हे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सुरुवातीचा तर की ज्या ठिकाणी काही संबंध नसताना विनोद तावडे त्या ठिकाणी येऊन राहिले, ह्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झालाय. त्याच्यामध्ये विनोद तावडे आणि आणखी काही जणांची नावं आहेत. ह्या पहिल्या गुन्ह्यामध्येच फक्त विनोद तावडे यांचा नाव या संपूर्ण घटनाक्रमात आहे, या गुन्ह्यामध्ये आहे. दुसरा गुन्हा जो होता की पैसे पकडले, तर पैसे पकडल्याच्या प्रकरणामध्ये जे आहे ते त्या गुन्ह्यामध्ये विनोद तावडे यांचं नाव नाही आहे आणि याच्यामध्ये राजन नाईक म्हणजे ते विधानसभा नालासोपारा विधानसभेचे आत्ताचे उमेदवार आहेत राजन नाईक यांचं नाव आणि त्यांच्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत त्यांची नावं आहेत. आणि तिसरा जो गुन्हा दाखल झालाय तो दोन्हीकडच्या पक्षांवर झालेला आहे. राजन नाईक, विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव आमदार क्षितिज ठाकूर यांच्यावर देखील की आचारसंहिता असताना त्यांनी अनधिकृतपणे पत्रकार परिषद घेतली. अशा प्रकारचे 3 गुन्हे दाखल झाले. मात्र जो पैसे सापडले त्या प्रकरणामध्ये मी जिल्हाधिकारी यांच्याशी देखील बोलणं केलं आपण, तर त्यांनी देखील सांगितलं की अद्याप पैशांच्या वाटपासंदर्भात विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये. या संदर्भात आम्ही अधिक खोलात विचारले असता विनोद तावडे यांनी सांगितलं, माफ करा, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितलं की या पैशांची लिंक म्हणजे इन आणि आउट लिंक, म्हणजे पैसे कुठून आले आणि ते कुठे जाणार होते, या लिंक तपासल्यानंतरच असा गुन्हा दाखल करता येईल, अशा प्रकारचं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिलेला आहे. मनोज, पुन्हा तोच भाग आहे की आयकर कायद्याप्रमाणे 2000 पेक्षा अधिकचे रोखीचे व्यवहार करता येत नाहीत. दिस इज रूल विच इज डिफाईन्ड.
आणि आता जेव्हा एवढ्या मोठ्यात, कारण मला वाटतं 9,57,000 रुपये समथिंग काहीतरी ती रक्कम आहे, जशी नाशिक जिल्ह्यामध्ये 9,93,050. 9,93,000 ही जी रोख रक्कम आहे, जशी नाशिकमध्ये 1,97,00,000 रुपये रोख सापडले आणि ठाण्यातल्या जे सदग्रस्त आहेत, जे शिंदे सेनेचे नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी नंतर दावा केला की ही माझी व्यावसायिक कारणासाठीची रक्कम आहे. जसा दावा काय झाडी काय डोंगर या संदर्भात पुण्याच्या टोल नाक्यावरती 5 कोटी रुपये निवडणुकीच्या सुरुवातीला पकडले गेले होते, तेव्हाही हा प्रश्न आला होता की एवढी रोख रक्कम जर कायदाच आहे तर त्या कायद्याप्रमाणे ती रोख रक्कम अशी कॅरी करता येते का, आणि ती करता येत नसेल तर ती कशी आणली वगैरे. आता याच्यात निवडणूक आयोग साधारणपणे ही रक्कम, त्याचा स्रोत काय वगैरे विचारते, पण पुन्हा तोच प्रश्न आहे, जी बॅग होती ती बॅग विनोद तावडे यांच्या ताब्यात होती का, जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही सुरुवातीला, का तुम्हीच पहिले रिपोर्टर आहात की ज्यांनी हे सगळं कव्हर केलंय? राहुलजी, असं म्हणता येणार नाही, कारण विनोद तावडे ज्या टेबलावर बसलेले होते तिथे ती बॅग नव्हती. जी बॅग सापडली ती बाजूला पडलेली होती. आपण असं आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या बॅगा मनोजचा आपला थोडासा संपर्क तुटलाय, पुन्हा मनोज आपल्याशी जोडला जाईल. आणि तोपर्यंत हा बोला, आवाज तुमचा ऑडिओ गेला होता. मनोज रिपीट सांगा मला, ती जी बॅग आहे म्हणजे मनोजचा जसा आपला संपर्क होईल मी तसा प्रश्न मनोजला पुन्हा विचारेन. मनोज एक मिनिट, मनोज मगाशी ऑडिओमध्ये जो इश्यू झाला तेव्हा मी हा प्रश्न विचारला होता की ती जी बॅग आहे ती बॅग विनोद तावडे यांची होती का, ती त्यांच्या हातात होती का? आणि जेव्हा हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांनी ही गोष्ट दाखवली तेव्हा ती बॅग विनोद तावडे यांच्या ताब्यातनं घेऊन दाखवली, ती डायरी विनोद तावडे यांच्या ताब्यातनं घेऊन दाखवली, नेमकं काय घडलं तिथे? राहुलजी, जेव्हा आम्ही गेलो त्या ठिकाणी विनोद तावडे एका टेबलवर बसलेले होते आणि ती बॅग जी दाखवली ती बाजूच्या ठिकाणी होती. विनोद तावडे यांच्या हातात कुठलीही बॅग त्या ठिकाणी, जेव्हा आम्ही गेलो त्या ठिकाणी कुठलीही बॅग विनोद तावडे यांच्या हातात नव्हती. मात्र बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जी बॅग दाखवली ती बाजूलाच होती, ठेवलेली होती. आणि ती बॅग जेव्हा खोलली त्या बॅग मध्ये त्यांना बरीचशी पाकिटं सापडली आणि ज्याच्यामध्ये काही रक्कम ठेवलेली होती आणि त्याच सोबत एक डायरी देखील होती. या डायरी घेऊन आणि म्हणजे सुरुवातीला क्षितिज ठाकूर हे तिथे यायचे होते आणि त्या अगोदर त्या कार्यकर्त्यांनी ती पाकिटं दाखवली आणि सांगितलं की हे तुम्ही पैसे वाटता नाहीतर काय करता, अशा प्रकारची पैसे वाटपाची किंवा तुम्हाला इथे येण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसताना किंवा कायद्याची तरतूद नसताना तुम्ही कसे काय आले. आणि काही वेळातच म्हणजे त्या ठिकाणी अक्षरशः विनोद तावडे यांना जे बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्यांनी घेरलं होतं आणि साधारण 10-1 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर हे दाखल झाले आणि त्या बॅगेमधून त्यांनी एक डायरी काढली जी विनोद तावडे यांचं त्याच्यावर नाव होतं. तर ही डायरी विनोद म्हणजे आम्ही त्या ठिकाणी विनोद तावडेंना प्रतिक्रिया गेल्याबरोबर विचारले की तावडे साहेब, तुमच्यावर पैसे वाटप करता असल्याचा आरोप होतोय. आता हे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि तुमच्यावर थेट आरोप करण्यात आलाय, काय तुमची प्रतिक्रिया आहे, तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळी विनोद तावडे यांनी सांगितलं की हे पैसे किंवा ही बॅग माझी नाहीये आणि पैसे वगैरे काही वाटप करत नाहीयेत. मी इथल्या कार्यकर्त्यांना आणि बूथ प्रमुख आहेत त्यांना भेटण्यासाठी आलो होतो, असं बोलत असतानाच बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला आणि जे पाकिटं होती तीच विनोद तावडे यांच्या तोंडावर अक्षरशः उधळली आणि त्यांच्यातून पैसे दाखवले की हे पैसे आहेत नाही तर काय आहे आणि ही बॅग तुमचीच. आणि ती डायरी काढली तेव्हा बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी ती डायरी अक्षरशः उघडून दाखवली की तावडे साहेब हे काय आहे. ही डायरी दाखवली त्यावेळी विनोद तावडे हे त्यांना खाली या आणि आपण बोलू, काहीतरी तोडगा काढू अशाच उद्देशाने किंवा हे प्रकरण कुठेतरी हातघाईला जाऊ नये यासाठी विनोद तावडे यांनी क्षितिज ठाकूर यांना म्हणजे आवाहन करत होते. पण क्षितिज ठाकूर देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्यांनी
हे पाकिट आणि पैसे, त्याच्यातले पैसे आणि डायरी ही दाखवून सांगितलं की विनोद तावडे काका, हे काय आहे, हे तुम्ही कसं काय इथे येऊ शकता, हे अशा प्रकारे एकंदरीत केल्यानंतर प्रचंड त्या ठिकाणी विनोद तावडे यांना पूर्ण घेरलं होतं आणि ते त्यानंतर त्यांनी थेट, मला वाटतं की ते हितेंद्र ठाकूर यांनाच फोन लावलेला होता. कारण परिस्थिती जी होती ती अक्षरशः हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते. काही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जे भाजपचे किंवा इतर त्यांचे सहयोगी पक्षाचे असतील त्यांना धक्काबुक्की देखील केलेली होती. विनोद तावडे यांना देखील धक्काबुक्की झाली होती. फाईन. आता काय आहे, की आपण विनोद तावडेंची त्यावेळेची मानसिक स्थिती समजून घेऊ शकतो. कारण अनपेक्षित प्रसंग घडलेला आहे. त्यांना कल्पना नाही ते राष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे नेते आहेत. महाराष्ट्रातनं त्यांना राजकीय दृष्ट्या पक्षांतर्गत त्रास झाल्यानंतर त्यांचं राष्ट्रीय स्तरावरचं महत्व निश्चित वाढलं. त्यांच्याकडे बिहार सारख्या राज्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु तरी सुद्धा किती महत्वाचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. एक एक जर ते पैसे विनोद तावडे यांचे नव्हते, तर त्या बॅगमधनं विनोद तावडेंची डायरी कशी निघाली? आणि जर पैसे वाटपाचा कार्यक्रम नव्हता, तर मग ते 230K किंवा 660K वगैरे हे काय लिहिलेलं होतं? आणि जो मूलभूत प्रश्न असा आहे, की ज्या मतदारसंघात आता आपला काही संबंध नाही, त्या मतदारसंघामध्ये विनोद तावडे म्हणाले, की जे कष्ट करत होते कार्यकर्ते वगैरे त्यांना भेटण्यासाठी मी गेलो होतो वगैरे, पण कायदा तसा सांगत नाही, असं निवडणूक आयोग म्हणतो आहे. आता मला अगदी शेवटचा पण सविस्तर असा उत्तर हवा आहे तुमच्याकडनं. शेवटचा प्रश्न असा आहे, की हे सगळं घडल्यानंतर त्यांनी 32 फोन केले हे माध्यमाला हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. हे तेच हितेंद्र ठाकूर आहेत, की जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीचा प्रसंग महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आला, तेव्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि असं म्हणतात, की तेव्हा शरद पवार यांनी त्यांना फोनही केले होते. हे तेच हितेंद्र ठाकूर आहेत, की ज्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यांना त्यांचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी खरंच हे खूप रंजक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा अभ्यास करायला हवा. परंतु आता विषय चर्चेचा तो नाही. विषय चर्चेचा हा आहे, की हितेंद्र ठाकूर यांनी अशी भूमिका घेतली होती, की मी काही विनोद तावडे यांना भेटायला त्यांच्या हॉटेलच्या रूममध्ये जाणार नाही. त्यांनी खाली यावं, माध्यमासमोर सांगावं, की नेमकं काय घडलं. पण नंतर फारच युनिक गोष्ट घडली. ती म्हणजे हे सगळेच एकत्रित गाडीमध्ये बसून गेले. तो हितेंद्र ठाकूर तिथे आल्यापासून ते एकत्रित गाडीत जाईपर्यंत किती तासाचा किती वेळ गेला आणि नेमकं काय घडलं, की ते तिघजण एकत्रितपणे गेले आणि प्रेस कॉन्फरन्स ऐकली आहे. साधारणपणे प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका मांडलेली आहे. राहुलजी, ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाते असं निर्माण झाली, त्यावेळी स्वतः हितेंद्र ठाकूर यांना विनोद तावडेंनी फोन केले आणि स्वतः हितेंद्र ठाकूर देखील बोलले आणि त्यांनी फोन पण दाखवला. ज्यावेळी हितेंद्र ठाकूर त्या ठिकाणी आले तेव्हा विनोद तावडे आहेत ते या हॉटेलच्या एका रूम मध्ये जाऊन बसलेले होते. त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी जी भूमिका घेतली की आम्हाला तुम्ही खाली या, मी तुमच्या रूम मध्ये येणार नाही आणि जोपर्यंत निवडणूक प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना जाऊ देणार नाही, अशी म्हणजे भूमिका गुन्हा घेतली दाखल होती. होत नाही, कायदेशीर गोष्टी होत नाही हो तोपर्यंत करणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं हितेंद्र ठाकूर यांचं. बरोबर? हो, नाही सुरुवातीला असं होतं की ही इथे विनोद तावडे यांचा काय संबंध, ते आलेच कसे, ते शिक्षण मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी चांगली पदं भूषवलेली आहेत, तर त्यांना निवडणूक आचारसंहिता काय असते त्याच्यात दुसऱ्या मतदारसंघात जे सायलेन्स पिरियड असतो त्या पिरियड मध्ये जाणं कसं चुकीचं आहे, हे साधी गोष्ट त्यांना कळली नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि त्यानंतर पोलीस देखील ही परिस्थिती कुठेतरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी विनंती केली आणि विनोद तावडे यांना पोलिसांनी खाली यायला सांगितलं. हितेंद्र ठाकूर यांनी कधीच ते वर गेले नाहीत आणि त्यांच्या मागणीनुसार विनोद तावडे खाली आले. त्यांना खाली आल्यानंतर भाजपच्या आपल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली विनोद तावडेंच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात. खूप घोषणाबाजी झाली. यानंतर विनोद तावडे तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण सविस्तर जी पत्रकार परिषद घेऊ आणि तिघे पण आपण आपली भूमिका काय आहे ती स्पष्ट करू. त्यावेळी जेव्हा पत्रकार परिषद घ्यायला लागले तेव्हा सुरुवातीला राजन नाईक जे तिथले बहुजन उमेदवार आहेत. भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की हे आमच्या तावडे साहेबांना आम्ही आमच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी
हितेंद्र ठाकूर यांनी थेट सांगितलं की त्यांना शिक्षण मंत्री झालेले आहेत, त्यांना हे समजत नाही का? आणि तेव्हाच विनोद तावडे यांनी देखील आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला की असा कोणताही पैसे वाटपाचा वगैरे कार्यक्रम नव्हता किंवा प्रलोभन देण्याचा प्रयत्न नव्हता. मात्र हे जे झालंय हे चुकीचं झालेलं आहे, असा कोणताही म्हणजे हात त्यांनी वर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा स्पष्ट केलं की हे जर पैसे वाटपाचा कार्यक्रम नव्हता तर जे समोर आलेले आहेत, जी पाकिटं आहेत त्याच्यात जे पैसे मिळाले, तुमच्या डायरीवर जी काही नोंदी आहेत, अशा प्रकारचा पुन्हा तिथे गोंधळ उडाला आणि जी पत्रकार परिषद आहे ती अर्धवट सोडून गेले. विशेषतः तिथे या पोलीस अधिकारी होते यांना देखील विसर पडला की आचारसंहिता सुरू असताना अशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. त्यामुळं पोलिसांच्या अज्ञानावर आपण भाष्य करावं का हे देखील नाही, पण मनोज प्रश्न सांगू हे शकत नाही. सगळं महाराष्ट्राने बघितलंय, पण मधल्या काळामध्ये अशा कुठल्या घडामोडी घडल्या की ज्या कॅमेऱ्यासमोर तुम्हाला टिपता आलेल्या नाहीयेत? हितेंद्र ठाकूर यांना कोणाचे काही फोन आले का की त्यांनी जो विनोद तावडे यांचा एक विनंती वजा जो भाव होता तो मान्य केला आणि मग ते एकत्रित गाडीत बसून कसे गेले? कारण त्याची पण सोशल मीडियावरती खूप चर्चा सुरू झालेली आहे. नक्कीच हा प्रश्न कुणालाही पडू शकतो, कारण एवढा विनोद तावडे यांच्या विरोधात हे रणकंदन झालं. मात्र त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की 4 ते 5 हजार कार्यकर्ते हे हॉटेलमध्ये काही होते, हॉटेलच्या प्रांगणात होते आणि रस्त्यावर होते. त्या ठिकाणी गाड्यांचा प्रचंड रोड जो होता तो पूर्ण गाड्यांनी भरलेला होता. शिवाय विनोद तावडे यांची गाडी आणि जे भाजपचे पदाधिकारी होती त्यांच्या गाड्यांचे टायरची हवा काढून टाकण्यात आली होती, जेणेकरून कोणीही इथून जाऊ शकत नाही. हॉटेलला पूर्णपणे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा वेढा होता. त्यामुळं शेवटी पोलिसांनी त्यांना विनंती केली की तुम्ही विनोद तावडे यांना सोडून द्या आणि हे प्रकरण जवळपास म्हणजे गुन्हा, पोलिसांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करतो, पण हे आता कुठेतरी थांबवा. संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्याच्यानंतर पोलिसांनी सांगितलं, त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी हे प्रकरण शांत झाल्याचं जवळपास घोषित केलं होतं. कार्यकर्त्यांना आवाहन केलं की कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी तुम्ही हे घेऊ नका. मात्र विनोद तावडे हे या हॉटेलच्या बाहेर कसं जातील हा प्रश्न निर्माण झाला. विनोद तावडे यांची गाडीचे 4ही टायरची हवा काढलेली होती आणि दुसऱ्या ज्या गाड्या होत्या भाजपच्या त्यांचे देखील हवा काढलेली होती. त्यामुळे त्या गाड्या जाऊ शकत नव्हत्या. पोलिसांनी विनंती केली हितेंद्र ठाकूर यांना की बाहेर एवढा मॉप आहे, पोलीस प्रशासन देखील ते कंट्रोल करू शकत नाही, त्यामुळं कुठेतरी तुम्हीच विनोद तावडे यांना बाहेर काढा. आणि ते ऑन कॅमेरा हितेंद्र ठाकूर बोलले की ठीक आहे, आता ही पण जबाबदारी मी पूर्ण करतो. आणि त्यांना एका वेगळ्या गाडीमध्ये ते बसले आणि हितेंद्र ठाकूर, विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर हे एका गाडीमध्ये बसले आणि ती गाडी काही अंतरावर गेली. नंतर एका दुसऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीमध्ये विनोद तावडे यांना बसवण्यात आलं आणि त्यांना पोलिसांनी या ठिकाणावरून सुखरूप बाहेर काढलं. म्हणजे विरोधकाचाच वापर करून विनोद तावडे हे कुठेतरी याच्यातून वेढ्यातून मुक्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. पण हा मनोज आपण थांबूया. हा एक बाका प्रसंग विनोद तावडे यांच्यावरती उद्भवला होता. एवढा राष्ट्रीय स्तरावरचे ते नेते आहेत, परंतु आज ते थोडक्यात बालंबाल बचावले आणि जो काही त्यांच्यावरती आता पुढचे काही दिवस या प्रकरणाचा शिक्का लागणार आहे, त्यायोगे भारतीय जनता पार्टीला सुद्धा ह्या निमित्ताने अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत आणि तेही तेव्हा की जेव्हा उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार आहे. बरं, हे सगळं प्रकरण सुरू असताना तिकडे रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातनं पण काही व्हिडिओ बाहेर आलेत. त्यांच्या साखर कारखान्यातल्या कृषी अधिकाऱ्यांनी पैसे वाटपासाठी आणले होते हे तिथल्या कार्यकर्त्यांनी पकडले आणि मग त्याच्यात पण जशी विनोद तावडे यांच्याकडची यादी होती तशीच ती यादी दाखवली आणि आता त्याचेही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पुण्यामध्ये माधुरी मिसाळ ज्या पर्वतीतनं भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि उमेदवार आहेत, त्यांच्याही कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचे व्हिडिओ आणि अशा पद्धतीची चर्चा सुरू झाल्यात. असं आहे की महाराष्ट्रात किती अटीतटीची निवडणूक सध्या सुरू आहे त्याचं हे द्योतक आहे, परंतु आपल्या निवडणुकीतला सगळाच रागरंग हा दिवसेंदिवस कसा ऱ्हासाला चाललाय आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांचं नाव प्रतिष्ठित आहे अशी सगळी मंडळी कशी यात गुंतलेली आहेत, सर्वपक्षीय मंडळी, हे पुन्हा पुन्हा वारंवार दिसतं आहे.
म्हणूनच आम्ही म्हटलं की आजची मनोज सातवी जे सांगतायत ती ना विनोद तावडे यांची स्टोरी आहे ना ती हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूर यांची स्टोरी आहे. ऍक्च्युली काय स्टोरी आहे ती मनोज सातवी यांनी सविस्तरपणे सांगितली. महाराष्ट्रात ते प्रेक्षक सुजाण आहेत. ते एनडीटीव्हीचा हा व्हिडिओ बघून त्यांचं स्वतःचं जे काही आकलन आहे ते करण्यासाठी समर्थ आहेत. पुन्हा एकदा आमची विनंती की मी मनोज सातवी, एनडीटीव्ही सगळेजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही विशिष्ट अशा कमेंट्स असतील तर त्या सुद्धा करूया. थँक्यू मनोज, खूप उशीर झालाय. बराच काळ तुम्ही या धन्यवाद. ताणतणावात होतात. घरी जा, निवांत राहा. उद्या सकाळी पुन्हा मतदानाला यायचंय तुम्हाला. बाय, टेक केअर. धन्यवाद.